नगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत खासदार निलेश लंके यांनी केलेल्या मागण्यांवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक भूमिका घेत लंके यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून 15 दिवसात अहवाल देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर खासदार लंके यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू केलेलं आमरण उपोषण गुरुवारी चौथ्या दिवशी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन मागे घेण्यात आले। खासदार लंके यांनी उपोषण सुरू केल्यानंतर नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी शिष्टमंडळानं 3 वेळा चर्चा केली, मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं आंदोलनात तोडगा निघू शकला नव्हता। विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडूनही ठोस आश्वासन देण्यात येत नसल्यानं तिसऱ्या दिवशीपर्यंत आंदोलनाची कोंडी फुटली नव्हती। गुरुवारी सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपोषणस्थळी येत खासदार निलेश लंके यांच्याशी चर्चा केली। लंके यांच्याशी चर्चेनंतर थोरात यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी चर्चा केली, मात्र लंके हे आपल्या मागण्यांवर ठाम राहून त्यांना कालबद्ध आश्वासन हवं होतं। यामुळे माजी मंत्री थोरात यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली। शुक्ला आणि माजी मंत्री थोरात यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन उपोषण सुटण्याचा मार्ग मोकळा झाला। बाळासाहेब थोरात, रश्मी थोरात यांच्यात झालेल्या चर्चेनुसार खासदार लंके यांनी केलेल्या मागण्या त्यांनी मान्य केल्या। त्या संदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी शुक्ला यांची चर्चा झाल्यानंतर झालेल्या चर्चेनुसार लंके आणि कराळे यांनी लेखी आश्वासन दिलं। पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कराळे यांचं पत्र लंके यांना देण्यात आल्यानंतर खासदार लंके यांच्यासह त्यांच्यासोबत उपोषणास बसलेले माजी नगरसेवक योगीराज काळे, बबलू रोहकले यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले। असं हे आश्वासन खासदार लंके यांनी केलेल्या चौकशीच्या मागण्या मान्य करण्यात आली असून त्यासाठी नाशिक ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षकांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। हे अधिकारी 15 दिवसात तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करतील। ही चौकशी आवश्यकता असेल तर इन कॅमेरा करण्यात येईल। 15 दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय। बाळासाहेब थोरात, माजी मंत्री, महाविकास आघाडी सामान्यांच्या पाठबळाचा विजय, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले। जिल्ह्याभरातील सर्वसामान्य नागरिकांनीही या आंदोलनास पाठबळ दिल्यानं हे आंदोलन यशस्वी ठरलं। आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खासदार निलेश लंके हे गुरुवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले। आंदोलनामुळे थकवा आलेल्या असतानाही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मला दिल्लीला जाणं भाग असल्याचं आणि ही चौकशी होणार आहे। बाहेरचा अधिकारी त्यासाठी नेमणूक होईल, जिल्ह्यातला नाही, ही प्रमुख मागणी आपली होती। 15 दिवसांमध्ये जिथं आवश्यक तिथे इन कॅमेरा करायचं तर इन कॅमेरा करावी, आवश्यक असेल तर, आणि जो अहवाल येईल, जो दोषी असतील, जिथे जो दोषी असतील ती कारवाई करण्यात येईल। मला असं वाटतं की अत्यंत महत्वाच्या विषयाला खासदार निलेश लंकेंनी हात घातलेला आहे आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणसाला जो जात होता, त्रास होत होता, त्यामध्ये बरेच उपाय सापडण्याची शक्यता आहे। कारण चौकशीमध्ये अनेक गोष्टी अशा येतील की त्यामुळे दूरपर्यंत फायदा त्याचा होऊ शकतो असं माझं मत आहे। तुम्ही खूप महत्वाचं काम केलेलं आहे म्हणून मी स्वतः महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आपले जे आयजी आहे दत्ता कराळे यांना सुद्धा त्यांनी चर्चा केली आणि आता मी म्हटलं दत्ता कराळे यांना की तुम्ही फोनवर हे आम्हाला सांगा का तुम्ही काय काय करणार आहे असं त्यांना सांगितलं आणि त्या पद्धतीची लेखी ऑर्डर तयार करून ती पाठवा। आता सांगितलं तर ते शेवटी सर्व आपण ऐकणार, त्यामुळे ती काही काळजी करायचं काही कारण नाही। ती लेखी ऑर्डर पाठवा आणि चौकशीची नेमणूक करून सुरुवात करा, बरोबर आहे ना? जे आपले आयजी आहेत नाशिक सरपंच त्यांना फोन लावतो मी त्यांना आणि त्यांच्याकडून ऐकून घेऊ
आणि आपली जी चर्चा झाली स्वतः मॅडम महासंचालक मॅडमनी भाषण चर्चा केली आणि त्या पद्धतीनं जे काय ठरलं आपलं ते थोडंसं आपण सांगा म्हणजे बसले उपोषण करते ते ऐकणार आहेत आणि त्यानंतर ती लेखी ऑर्डर स्वरूपात आपण ते पाठवून द्या. सर यामध्ये सर आपण आता हे नगर जिल्ह्याच्या संदर्भात तक्रार नाशिक आदित्य बेचकर त्यांना चौकशीचा मी आदेश देतो सर आता नाशिकचे आदेश नसतील ना कारण नाशिकला ते जवळ पण पडेल नगरला आणि नगर जिल्ह्याच्या बाहेरचा अधिकारी आता आदेश नसतील नाशिक ग्रामीणकडे चौकशी आदेश त्यांना ती चौकशी एकदम व्यवस्थित गोपनीय आणि असे कॅमेरा करून ती सूचना देत आहे तर त्यांना त्याची पत्र पाठवत आहे आणि 15 दिवसामध्ये जर त्यांना चौकशी करून त्यांनी अहवाल मला द्यावा त्या अहवालात त्यानुसार मग आम्ही आणि हे जे काही निर्णय घ्यायचा ते करू आणि त्याबाबत आम्ही खासदार साहेबांना येऊन आपल्याला आपण करू. त्याच्यामध्ये इन कॅमेरा काही काय आहेत की लोकांना वाटते इन कॅमेरा यांचं सर चौकशी होईल आयपीएस अधिकाऱ्याचं आहे आणि जबाब देणार त्यांची होईल त्यामुळे कुठलीच ठरण्याबाबत त्यांनी देखील कोणी दिवशी आढळून त्याच्यावर कारवाई करण्याचं आणि टाईमची चांगली व्हावं याच्याकरता त्याच्यातून निर्णय व्हावे एवढीच अपेक्षा आहे. होय सर खरं 15 दिवसाच्या नंतर त्या अहवालानंतर जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही बोललेले आहेत सगळ्यांनी ऐकलेले त्यामुळे आता तुमचं लेखी किती वेळात येऊ शकतो. सर मला आपल्याशी तर बोलून त्या पत्राला ड्राफ्ट करण्यास 15 मिनिटे लागतील त्याच्या 15 मिनिटात मी सदस्यांना पाठवते पत्र मला एक व्हॉट्सअपला दिलं तर म्हणजे मग ते क्लिअर होऊन जाईल म्हणजे उपोषण सोडायला आणि मोकळे होतो. जी सर आपल्याला मी खासदार साहेबांना विनंतीचं पत्र त्याप्रमाणे देतो आणि चौकशीचा पण आदेश लगेच मी एसपीला म्हणजे आदेश नाही इश्यू करतो. हो हो खासदारांना पत्र देऊ टाका.